सत्ता बदलाचं केंद्र असलेल्या हडपसर मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत निश्चित झाली आहे। राज्यात तयार झालेल्या नवीन राजकीय समीकरणांमुळे आता उमेदवारीसाठी मोठी चुरस बघायला मिळते। दरम्यानच्या काळामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांमध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांचा समावेश झाला। त्यामुळे उमेदवारीच्या रेसमध्ये असलेला भाजप आपला दावा सोडणार का असाही सवाल आहे। यातच अजितदादा आणि शिवसेना शिंदे गटात मतदारसंघावरून मोठी चढाओढ बघायला मिळतेय। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत शरद पवार गट आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत। यामुळे हडपसर मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झालाय, त्याचाच हा आढावा। 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांनी भाजपच्या योगेश टिळेकर यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला आणि ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली। मात्र राज्यात झालेल्या पक्ष फुटीत चेतन तुपे यांनी अजितदादांची साथ दिली। आता महायुतीत ज्यांचा आमदार त्यांचा मतदारसंघ असं गणित ठरल्याची चर्चा आहे। त्यामुळे ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे। परंतु शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी महायुतीत खडा टाकलाय, त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघात आम्ही तळागाळात जाऊन काम केलं। 2 वर्ष महाविकास आघाडीला शहरात विकास करता आला नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 ते 7 महिन्यात विकासाची गंगा पुण्यात आणली। त्यासोबत महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, कामगारांसाठी त्यांनी हिरिरीनं निर्णय घेतले। आम्ही हडपसर मतदारसंघात गेली 2 वर्ष काम करत आहोत आणि म्हणून आम्ही या विधानसभेची मागणी केली आहे असं म्हणत नाना भानगिरे हडपसरसाठी अडून बसले आहेत। 2009 साली झालेल्या हडपसर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी 65,517 मतं मिळवत विजय मिळवला होता। यावेळी महादेव बाबर मनसेकडून वसंत मोरे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब शिवरकर यांच्यात लढत झाली। महादेव बाबर यांनी 10,000चं लीड घेत विजय मिळवला। त्यानंतर मात्र मोदी लाटेमध्ये 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांनी 82,629 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला। 2019 मध्ये भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेकडून वसंत मोरे हे या निवडणुकीच्या रिंगणात होते। मोदी लाट कायम असतानाही योगेश टिळेकर यांना हडपसरची जागा राखता आली नाही आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी 92,326 मतं मिळवत टिळेकरांना पराभूत केलं। आता महाविकास आघाडीकडून ठाकरेंचे महादेव बाबर यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। महादेव बाबर हे ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते ठाकरेंसोबतच राहिले। पुण्यातील जुने शिवसैनिक अशी त्यांची ओळख। महापालिकेत सेनेचा नगरसेवक आणि ताकद नसतानाही उपमहापौरपद स्वतःकडे आणले होते। तेव्हा माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याशी शिवसेनेचा घरोबा केला। आमदार असताना बाबर यांनी कोंढवा परिसरात शिवसेनेचे काही नगरसेवक निवडून आणले। आजूबाजूला परिसरात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला, पण 2014च्या निवडणुकीत बाबर यांचा घात झाला। भाजपच्या योगेश टिळेकर यांनी बाबर यांचा पराभव केला। या पराभवानंतर बाबर यांनी नशीब आजमावलं होतं, पण फारसा फायदा झाला नाही। 2019च्या निवडणुकीत वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळे चेतन तुपे आमदार झाले। यानंतर महादेव बाबर लढणार नाहीत असं बोललं गेलं, पण लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी वरचढ राहिल्यानं बाबर यांचा कॉन्फिडन्स वाढलाय। हडपसरमधील अनेक सर्वेंमध्ये आपली सरशी असल्याचं दाखवून बाबर यांनी पवार साहेबांकडे हा मतदारसंघ आपल्यासाठी अनुकूल असल्याचं सांगितलंय। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत हडपसरची जागा शरद पवारांना जवळपास निश्चित झाली आहे। राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता, त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी प्रशांत जगताप यांची उमेदवारी फिक्स केली आहे। तर वंचितमधून ठाकरे गटात आलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। वसंत मोरे यांनी 2019 साली झालेल्या मनसेकडून विधानसभा लढवली होती, त्यावेळी ते 3ऱ्या क्रमांकावर होते। यातच आता हडपसर मतदारसंघात भाजपकडून योगेश टिळेकर हडपसरमधून स्ट्रॉंग उमेदवार होते, परंतु भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने भाजप या मतदारसंघावर आपला दावा सोडणार का? महायुतीत ही जागा अजित पवारांना मिळणार की शिवसेना शिंदे गटाला? दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत शरद पवार, प्रशांत जगताप यांची उमेदवारी कॅन्सल करून महादेव बाबर यांना संधी देणार का?
असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।